नासिक जिले के चांदवड़ तालुका के राहुल पाड़गन शिवार में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है। 55 वर्षीय महिला सुशीलाबाई उत्तम कहांडल पर आज सुबह करीब 3 बजे एक बिबट ने अचानक हमला कर दिया। उस वक्त सुशीलाबाई अपने घर के बरामदे में सो रही थी। शोर सुनकर उनका बेटा निम्बा कहांडल मौके पर पहुंचा और डंडे की मदद से बिबट को वहां से भगाया। घायल सुशीलाबाई को तुरंत चांदवड़ उप जिला रुग्णालय में भर्ती कराया गया, जहां उनका इलाज जारी है। घटना की जानकारी मिलते ही वन विभाग की टीम, वन परिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे, वनपाल वैभव गायकवाड़ और अन्य अधिकारी घटनास्थल पर पहुंचे पूरी स्थिति का जायजा लिया। फिलहाल वन विभाग इस हमले की जांच कर रहा है। इस संबंध में वन रक्षक एस के खंडारे ने अधिक जानकारी दी है। आज सकाळी त्यांचा मुलगा निम्बा उत्तम कांडाळ यांचा फोन आला की आज सकाळी आमच्या आईवर बिबट्याने हमला केला या आणि की आमच्या आईला सिव्हिल हॉस्पिटल चांदवड ठिकाणी आम्ही ॲडमिट केलं। त्या कॉलनुसार मी आणि माझे वरिष्ठ, माझी पूर्ण टीम त्या ठिकाणी जाऊन संबंधित जखमी त्यांची आई त्यांच्यावर त्यांची पाहणी केली। त्यांना कुठे मार लागला, काय जखमा झाल्या, डॉक्टरांना भेटलो। डॉक्टरांना विचारणा केली की यांची तब्येत कशी आहे, त्यांची उपचार कसा चालू आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणाहून त्यांची डॉक्टरशी चर्चा करून तब्येत ठीक असल्यामुळे त्यांना 2 टाके आहेत, तब्येत त्यांची चांगली आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही धोक्याच्या बाहेर आहेत त्या। तर तिथून परत आम्ही त्यांच्या मुलांना घेऊन त्यांचे राहुल या ठिकाणी घटनास्थळी ठिकाणी जाऊन तिथे पंचनामा केला। तिथे आम्ही पिंजरा लावला आणि आजूबाजूच्या सर्व लोकांना त्याच्याबद्दल जनजागृती केली, माहिती दिली आणि त्याच्यानंतर आमची सर्व टीम त्या क्षेत्रामध्ये पेट्रोलिंग कंटिन्यू करत आहे। तरी मी सर्व गावकऱ्यांना, सर्व गावातील, सर्व वस्त्यातील सर्व लोकांना हेच सांगतोय की आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा अशा काल एक घटना घडली, आज एक घटना घडली। तरी सर्व बांधवांनी उघड्यावर झोपू नये, कारण दोन्ही गोष्टी बघतो आपण की आज जरी घटना घडली तर हे वरंड्यामध्ये बाहेर झोपलेले होते, तरी वरंड्यामध्ये बाहेर झोपू नये, घरामध्ये झोपावे, दिवा लावावे, लाईट लावावे, आजूबाजूला फटाके फोडावे आणि काही अडचण आल्यास वन विभागाला संपर्क करावा, असे मी सर्वांना आवाहन करतो।